Joseph purchased the following shares. Find his total investment. कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सी या तिन्ही कंपन्यांमध्ये त्यांनी केलेली गुंतवणूक आपल्याला इथे शोधायची आहे. तर सोल्युशनमध्ये सर्वप्रथम शोधावे लागेल आपल्याला मार्केट व्हॅल्यू फॉर कंपनी ए. तर कंपनी ए साठी 200 शेअर्स, फेस व्हॅल्यू 2 रुपये आणि प्रीमियम 18 रुपीज आपल्याला दिलेला आहे. तर फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹2, प्रीमियम is equal to ₹18, and therefore market value is equal to face value plus premium, आणि market value असेल 2 + 18 is equal to ₹20. Sum invested एकूण गुंतवणूक बरोबर मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. किमती ठेवल्यानंतर मार्केट व्हॅल्यू आहे या ठिकाणी 20 रुपीज अँड नंबर ऑफ शेअर्स कंपनी ए साठी आहे 200 शेअर्स. इथं आपण ठेवूया. इथं वरती देखील आपल्याला ते लिहावं लागेल. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 200 आणि आता व्हॅल्यू ठेवूया बरोबर 4000 रुपीज. तर कंपनी एची इन्व्हेस्टमेंट आहे 4000 फॉर कंपनी बी. तर या कंपनीसाठी आता दिलेल्या व्हॅल्यूज पाहूया. मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी ₹500 आणि नंबर ऑफ शेअर्स या कंपनीसाठी आहेत 45. कंपनी बी साठी नंबर ऑफ शेअर्स 45. सम इन्व्हेस्टेड काढूया आता. सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. तर किमती ठेवून देऊया 500 इंटू 45 is equal to 22,500 rupees. Investment for company B is 22,500 rupees, and now for company C. आता पाहूया कंपनी सी साठी गुंतवणूक. कंपनी सी साठी मार्केट व्हॅल्यू आहे 10,540 आणि या ठिकाणी शेअरची संख्या एकच आहे. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 1. तर सम इन्व्हेस्टेड काढणं अगदी सोपं आहे. सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू 10,540 इंटू 1 म्हणजेच 10,540. अशा प्रकारे तिन्ही कंपनीची इन्व्हेस्टमेंट आता आपल्याकडे आहे. आता आपण काढूया टोटल इन्व्हेस्टमेंट is equal to sum of investments in all companies. म्हणजे ए, बी आणि सी तिन्ही कंपनीची गुंतवणूक त्याची बेरीज. सम ऑफ इन्व्हेस्टमेंट्स इन ऑल कंपनीज. टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 4,000 plus 22,500 and last value is 10,540. Sum of first two numbers is 26,500 plus 10,540 is equal to 37,040 rupees. Therefore, Mr. Joseph invested 37,400 in all three companies.